Hi friends, I am SB Bhalerao and today we are going to learn Unit 2.2 The House Builder Translation. This is a story of a mason. ही एका गवंड्याची गोष्ट आहे who work for a building contractor, जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे काम करायचा. The mason always strove to his work to a perfection. आणि तो त्याचं काम जे आहे तो खूप मेहनत घेऊन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. As soon as house had been designed by the architect आणि जसंच आर्किटेक्ट त्या घराचा प्लान तयार करायचा and details finalized by the engineer आणि इंजिनियर येऊन त्या घराला फायनल करायचे बांधकामासाठी. द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मसान. त्याच वेळेला तो जो कॉन्ट्रॅक्टर होता तो त्या बांधकामावरती ह्या मसानला हाऊस बिल्डरला पाठवून द्यायचा फॉर द मसान अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी आणि संपूर्ण जबाबदारी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम आणि ती घर बांधण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती सोपवून टाकायचा. द मसान वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. आणि तो मसानसुद्धा तो गवंडीसुद्धा वेळ न दबडता वेळ वाया न घालवता त्याच्या कामाला सुरुवात करायचा. ही वूड टेक अ ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. तो त्याच्या बांधकामामध्ये पूर्ण इंटरेस्ट घ्यायचा, पूर्ण आत्मीयतेने ते काम करायचा. अँड डू विथ फुल डेडिकेशन. आणि तो पूर्ण डेडिकेशनने समर्पणाने त्याचं काम करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. तो याची खात्री करायचा की बांधकामासाठी जे बांधकाम साहित्य असेल ते बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल असलं पाहिजे, ऑफ हाय क्वालिटी चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स आणि त्या मेजरमेंट्स जे आहेत जे मापं आपण घेतो वॉल्सच्या, त्यानंतर डोअरवेज दरवाजांचे आणि आर्चेस म्हणजे ज्या कमानी असतात घरामधल्या त्यांची जी मापं आहे ती अतिशय तंतोतंत घेण्याचा तो प्रयत्न करायचा. वे परफेक्ट आणि ती अतिशय परिपूर्ण असायचे. अँड ही गिव्ह ॲन एक्सलंट अँड अपेलिंग फिनिशिंग टू वॉट एव्हर ही बिल्ड. आणि तो जे काम करायचा त्या कामाला तो अतिशय उत्कृष्ट आणि अपेलिंग म्हणजे अतिशय मनमोहून घेणारी फिनिशिंग तो त्याच्या कामाला द्यायचा. टू वॉट एव्हर ही बिल्ड. तो जे काही बांधकाम करायचा त्याला तो खूप चांगली फिनिशिंगसुद्धा द्यायचा. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि त्यामुळे मग त्या घरामध्ये राहणारे जे ओनर असायचे, ते घराचे जे मालक असायचे, त्यावेळेला ते जेव्हा घरामध्ये यायचे त्यावेळेला ते सॅटिस्फाईड व्हायचे. बिकॉज ऑफ द झील अँड because of the zeal, diligence, loyalty and persistence that displayed in his work, the mason was in great demand. आणि त्याचं जे झील होतं काम करण्याचा जो त्याचा झील होता, झील म्हणजे उत्साह, डिलिगन्स म्हणजे परिश्रम आणि लॉयलिटी म्हणजे विश्वास होता. अँड पेरिस्टन्स म्हणजे जी चिकाटी होती दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क. तो त्याच्या कामामध्ये दाखवायचा. द मसान वॉज इन ग्रेट डिमांड. आणि त्यामुळे मसान जो आहे तो त्याला ग्रेट डिमांड होतं. अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. सबस्क्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्शन द मसान हँडसमली. आणि त्यामुळे तो जो आहे खूप चांगला बिझनेस त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळवून द्यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याचा कॉन्ट्रॅक्टरसुद्धा त्याला खूप चांगलं त्याचा मोबदला त्याच्या कामाचा द्यायचा विथ अ व्हेरी गुड सॅलरी. आणि तो त्यामुळे त्याला खूप चांगली सॅलरीसुद्धा द्यायचा. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली. आणि त्या पगारामध्ये तो त्याच्या कुटुंबाच्या गरजा व्यवस्थित भागवू शकायचा. विदाऊट एनी स्कॅरेसिटी. कुठलीही कमतरता न भासता. द मसान दस कंटिन्यूड वर्किंग विथ अ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. आणि अशा पद्धतीनं खूप आत्मीयतेने मसान जो आहे त्याचं जे काम आहे ते खूप वर्ष त्याने केलं. टिल ही बिकम अ ग्रँडफादर. जोपर्यंत तो आजोबा झाला तोपर्यंत तो त्याचं काम करत राहिला.
देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर. आणि त्यानंतर त्याने आता विचार केला की आता आपली रिटायरमेंट घेण्याची वेळ आलेली आहे. अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि त्याला असं वाटलं आता आपण आपल्या नातवंडांसोबत ग्रँडचिल्ड्रनसोबत खेळायला पाहिजे. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन, आणि ठाम असं मन करून, ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन. त्याने त्याच्या निर्णयाबद्दल त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती दिली. टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग, घर बांधण्याच्या कामापासून रिटायरमेंट घेण्याची माहिती त्याने त्याच्या बिल्डरला दिली. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टन. आणि हे ऐकून तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो फार डिसहर्टेंड झाला. डिसहर्टेंड म्हणजे डिसअपॉइंटेड. टू लूज सच ॲन एक्सलंट वर्कमॅन. आणि इतका चांगला काम करणारा व्यक्ती आता त्याच्याकडे काम करणार नाही, या विचाराने त्या कॉन्ट्रॅक्टरला फार वाईट वाटले. अँड अर्ज द मसान टू कंटिन्यू हिज जॉब. आणि त्याने मसानकडे अर्ज केलं, विनंती केली की त्याचा जो जॉब आहे तो त्याने सोडू नये, तो जॉब त्याने पुढेही करावा. बट नो अवेल, परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. द मसान हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. आणि मसानने त्याचं मन पूर्णपणे बनवलं होतं, तो त्याच्या निश्चयावर ठाम होता आणि त्याने त्याचं काम पुढे करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला ठामपणे नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मसान टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कॉन्व्हिनियंट साईट. आणि अशा पद्धतीने मग शेवटी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने मसानला शेवटचं एक घर बांधण्याची विनंती केली. अँड कॉन्व्हिनियंट साईट, खूप चांगल्या ठिकाणी, नयनरम्य ठिकाणी घर बांधण्याची त्याला विनंती केली. ॲज अ स्पेशल फेवर, एक विशेष विनंती म्हणून शेवटचं घर बांधण्याची विनंती केली. द मसान ॲग्री टू डू सो विथ अ ग्रेट रेलिक्युटन्स. आणि मसान बांधण्यासाठी तयार झाला, पण ते करण्यासाठी त्याने नाखुशी दाखवली. रेल्युक्टन्स म्हणजे नाखुशी दर्शवणे. नॉट टू हॅपियर आयदर. आणि तो यावेळेला खुश नव्हता. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. आणि अशा पद्धतीने मग बांधकाम सुरू झालं. इट वॉज मोस्टली अ ब्युटिफुल डिझाईन हाऊस. ते खरं म्हणजे खूपच सुंदर डिझाईन केलेलं घर होतं. टू बी बिल्ट ॲट साऊथ आफ्टर लोकेशन. आणि ते घर ज्या ठिकाणावर बांधलं जाणारं होतं ती साईट, ते लोकेशनसुद्धा अतिशय उत्कृष्ट होतं. हाऊ एव्हर द मसान कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. कन्स्ट्रक्शन प्लानसुद्धा चांगला होता, साईटसुद्धा चांगली होती, परंतु ह्या वेळेला मसानने त्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष दिलं नाही. त्याने त्याचं माइंड जे आहे आणि हर्ट जे आहे ते हृदयापासून, मनापासून ह्या वेळेला त्याने ते काम केलं नाही. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. त्याने त्याचं काम अतिशय रफली, ओबाडधोबाड कसं तरी पूर्ण करायचं आहे म्हणून पूर्ण केलं. केअरलेसली, फारच निष्काळजीपणे त्याने त्याचं काम पूर्ण केलं. विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. कुठलाही इंटरेस्ट त्याने दाखवला नाही, कुठलंही डेडिकेशन, आत्मसमर्पण ह्या कामामध्ये दाखवलं नाही. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लॉ क्वालिटी. आणि एवढंच नाही तर ह्या वेळेला त्याने जे बिल्डिंगसाठी मटेरियल वापरलं होतं ते सुद्धा त्याने खूपच हलक्या दर्जाचं वापरलं, कमी दर्जाचं वापरलं. बट ही डिड नॉट केअर. आणि त्याने कसलीही काळजी घेतली नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन अ हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला कसं तरी करून ते काम पूर्ण करायचं होतं म्हणून त्याने ते काम कंप्लीट केलं अँड फायनली रिटायर. आणि अशा पद्धतीनं तो रिटायर झाला. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. आणि त्यामुळे मग ते जे काम आहे ते दिलेल्या वेळेपेक्षा खूपच कमी वेळेमध्ये पूर्ण झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स. आणि खूपच ओबाडधोबाडपणे त्याने त्याचं स्ट्रक्चर घराचं तयार केलं होतं. वीक वॉल्स, त्या घराच्या भिंतीसुद्धा फारच तकलादू होत्या. पुअर फिनिशिंग. आणि त्याचं फिनिशिंगसुद्धा त्याने व्यवस्थित केलं नव्हतं. अँड डिड नॉट लुक ॲज अ गुड ॲट ऑल. आणि त्या कुठेही ते घर जे आहे ते चांगलं आता वाटत नव्हतं. येट द मसान डिड नॉट केअर. तरीसुद्धा मसानने याची कुठलीही काळजी घेतली नाही. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी. आणि अशा पद्धतीने घाई गडबडीमध्ये घर तयार करून त्याने त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला इन्फॉर्म केलं की घर बांधून तयार आहे. हँड ओव्हर टू इट्स की टू हिम. आणि त्याने बांधलेल्या घराच्या ज्या चाव्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरकडे सुपूर्द केल्या. द
कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट साईट. तो कॉन्ट्रॅक्टर साईटवरती आला. ही हॅड फाईल ऑफ अ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. आणि त्याच्या हातामध्ये कायदेशीर कागदपत्राची एक फाईल होती. द मसान हँडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम. आणि मसानने त्याच्या घराच्या ज्या चाव्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरकडे सुपूर्द केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. परंतु ह्या वेळेला तो कॉन्ट्रॅक्टर घरामध्ये जाण्यासाठी पुढे आला नाही टू सी इट. आणि त्याने ते घर आतमध्ये येऊन बघितलंसुद्धा नाही. इन्स्टेड त्याच्याऐवजी विथ अ ब्रॉड स्माईल, चेहऱ्यावरती एक मोठं हसू त्याच्या आलं, ही हँडेड ओव्हर द फाईल. त्याने त्याच्या हातातली जी फाईल होती अलॉंग विथ द हाऊस कीज, त्याच्या चाव्यासोबत हाऊस कीज टू द मसान, ती त्या मसानकडे सुपूर्द केली. अँड सेंट बिविंग हॅपी टोन, आणि अतिशय आनंदाच्या स्वरामध्ये म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. ही तुझ्या नावाची कागदपत्र आहेत, याच्यामध्ये तुझं नाव मी टाकलेलं आहे आणि हे घर जे आहे हे तुझं घर आहे. द हाऊस इज युअर्स, हे तुझं घर आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि मी तुझा रिटायरमेंटसाठी मी तुला हे गिफ्ट म्हणून प्लॅन केलेलं होतं. सो हिअर इज द ट्रान्सलेशन ऑफ द स्टोरी. मग आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हातामध्ये असलेलं प्रत्येक काम जे आहे ते आपण फुल डिवोशन, फुल एन्थुझियाझमने केलं पाहिजे.